लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये 50 पेक्षा अधिक मिनिमली इन्व्हेन्सिव्ह हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांचा यशस्वी टप्पा. डायरेक्ट अँटेरियर तंत्रज्ञानामुळे रुग्णांना जलद पुनर्वसन. नाशिक बनत आहे प्रशिक्षणाचे केंद्र. अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे ऑर्थोपेडिक विभागाच्या वतीने डायरेक्ट अँटेरियर मिनिमली इन्व्हेन्सिव्ह हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांचे 50हून अधिक यशस्वी टप्पे पूर्ण झाल्याबद्दल विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मिळणाऱ्या फायद्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या उल्लेखनीय यशाचे श्रेय ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सागर काकतकर आणि त्यांच्या टीमला जाते. त्यांनी डायरेक्ट अँटेरियर अप्रोच या अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ही मिनिमली इन्व्हेन्सिव्ह कमी जखम करणारी शस्त्रक्रिया पद्धत असून यात स्नायूंना कापण्याऐवजी त्यांच्यामधील नैसर्गिक मार्गांचा वापर केला जातो. त्यामुळे स्नायूंना कमी इजा होते, रक्तस्राव कमी होतो, वेदना कमी होतात आणि रुग्णांना जलद पुनर्वसन मिळते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर चालू शकतात व कमी कालावधीत दैनंदिन जीवनात परत येऊ शकतात. विशेष म्हणजे अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे नाशिकमधील MIS डायरेक्ट अँटेरियर हिप रिप्लेसमेंट सर्जरीसाठी एकमेव मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र आहे. देशभरातील अनेक ऑर्थोपेडिक सर्जन्स येथे प्रशिक्षणासाठी येत असून त्यामुळे नाशिक शहराला वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख मिळत आहे. यावेळी डॉक्टर सागर काकतकर म्हणाले की पूर्वी हिप रिप्लेसमेंट ही मोठी व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मानली जात होती, मात्र डायरेक्ट अँटेरियर अप्रोचमुळे ती अधिक सुरक्षित, अचूक आणि सुलभ झाली आहे. रुग्णांना कमी वेदना होतात आणि ते लवकर चालू लागतात. आमच्यासाठी ही फक्त संख्या नसून प्रत्येक रुग्णाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल आहे. कार्यक्रमात डॉक्टर राहुल सुपे, डॉक्टर जयेश सोनजे आणि डॉक्टर श्रीकांत जाधव यांनीही उपस्थितांशी संवाद साधत टीमचे कौतुक केले. अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख श्री अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्तम सेवा देणे हा आमचा ध्यास आहे. या यशस्वी टप्प्यामुळे आमच्या हॉस्पिटलची ओळख अधिक बळकट झाली आहे. भविष्यातही आम्ही रुग्ण केंद्रित आणि नाविन्यपूर्ण सेवा देण्यास कटिबद्ध आहोत. या कामगिरीमुळे अशोका मेडिकवर हॉस्पिटलने नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी जागतिक दर्जाची ऑर्थोपेडिक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देत आपली विश्वासार्हता अधिक दृढ केली आहे. क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. जर याचं थोडक्यात सांगायचं ठरलं तर अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे एकाच छताखाली सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतात आणि त्या कारणाने मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया या ठिकाणी एकदम सोप्यारित्या पार पाडल्या जातात. तर आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर मी डॉक्टर सागर काकतकर सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. डॉक्टर राहुल सुपे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. मेडिकल सप्टेंट डॉक्टर सुजाता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे. आणि आपले मार्केटिंग विभागाकडून आज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून स्वीकार सुपेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करायचं आहे. आता नेमकी आजचा महत्त्वाचा टप्पा काय, डिस्प्लेवरती या ठिकाणी तुम्ही आज बघितलंच असेल की अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे 50हून अधिक यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल आयोजित हा विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा हा कार्यक्रम केवळ एक आकडा साजरा करण्यासाठी नाही, तर प्रत्येक रुग्णाच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलाचा विश्वास आणि उत्सव या ठिकाणी आहे. डायरेक्ट अँटेरियर अप्रोच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना कमी वेदना, जलद पुनर्वसन आणि उत्तम जीवनमान आणि जीवनशैली मिळत आहे हे आम्हाला दैनंदिन जीवनात या ठिकाणी बघायला भेटत आहे. ही खरोखरच वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठी प्रगती या ठिकाणी आहे. या उल्लेखनीय यशाचे श्रेय जाते आदरणीय ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सागर काकतकर सर, त्यानंतर त्यांची टीमही या ठिकाणी आहे. या ठिकाणी डॉक्टर राहुल सुपे सर, त्यानंतर डॉक्टर जयेश सोनजे सर आणि डॉक्टर श्रीकांत जाधव ही संपूर्ण ऑर्थोपेडिक सर्जनची टीम या ठिकाणी अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांच्या संपूर्ण टीमला त्यांच्या कुशलतेमुळे आणि समर्पणामुळे नाशिक शहर आज केवळ उपचारासाठीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील
प्रशिक्षण केंद्र म्हणूनही ओळखले जात आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. म्हणजे बाहेरून डॉक्टर या ठिकाणी अशोक मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी येऊन या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब या ठिकाणी आहे. आता जास्त वेळ वाया न घालता या ठिकाणी मी डॉक्टर सागर काकतकर सर यांना विनंती करतो की ह्या इन्व्हेजिव्ह शस्त्रक्रियेबद्दल थोडंसं माहिती या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी द्यावी. धन्यवाद. प्रथमतः तुम्हा सर्वांचं अभिवादन आणि थँक्यू म्हणतो की तुम्ही आज दुपारी इकडे वेळ काढून आलात. सो आतापर्यंत आपण जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांबद्दल बरेच ऐकलं पण आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे, कॉमन माणसाला पण आता बऱ्यापैकी माहिती आहे. आणि आकड्यांच्या बाबतीत बघितलं तर आतापर्यंत आपण बऱ्याच वेळ बघितलं असं की हजारो शस्त्रक्रिया झाल्या किंवा 2000 शस्त्रक्रिया झाल्या. हा आकडा तर 50 एवढं काम महत्त्वाचं आहे हे मी सांगतो. सो हिप रिप्लेसमेंट सर्जरी ज्या आहेत किंवा खुबा बदलण्याच्या शस्त्रक्रिया ह्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात. कन्व्हेन्शनल किंवा खुबा आम्ही युजली मागच्या साईडनी बदलतो, म्हणजे मागे मोठा कट घेतलेला असतो आणि तिकडच्या बाजूने आपल्याला हिप रिप्लेसमेंट केली जाते. आपल्या ओळखीच्या पण अनेक लोकांच्या हिप रिप्लेसमेंट झालेल्या तुम्ही ऐकलं असाल किंवा बघितलं असाल. हिप रिप्लेसमेंट सर्जरीज नंतर साधारण 1-1.5 महिना 2 पायांमध्ये उशी घेऊन झोपणं किंवा चालताना जरा काळजीपूर्वक चालणं, ह्या गोष्टी ह्या प्रत्येकालाच माहितीच्या आहेत. पण डायरेक्ट अँटिरियर अप्रोच किंवा DAA आणि तो पण MIS म्हणजे अगदी छोट्याशा कटमधनं हा केला जातो. म्हणजे काय तर रुग्ण सरळ झोपलेला असताना पुढच्या बाजूने आम्ही हा खुबा बदलतो. ही खूप ॲडव्हान्स अशी टेक्निक आहे आणि ह्याच्यामध्ये शिकण्यासाठी पण बऱ्यापैकी कालावधी जातो. ही सर्जरी करणं वाटतं तेवढं सोपं नाही. ह्या शस्त्रक्रियेसाठी जी इक्विपमेंट किंवा इन्स्ट्रुमेंट वापरली जातात ही टोटली वेगळ्या पद्धतीची आहेत, म्हणजे ती सगळ्या कंपनीजकडे अवेलेबल पण नाहीत. आम्ही इथे स्मिथ अँड नेफ्यू म्हणून जी अमेरिकन कंपनी आहे यांच्याद्वारे DAA साठी बनवली गेलेली वेगळी इन्स्ट्रुमेंट मुद्दामून मागून तशी वापरतो. आणि या DAA शस्त्रक्रियेमध्ये आत्ता तुम्ही ऐकलं तसं की अगदी छोटा कट असल्यामुळे पेन हा कॉम्पोनंट खूप कमी असतो. 6 ते 8 तासांमध्ये पण रुग्ण स्वतःहून चालू शकतो. 2 पायांमध्ये उशी घेऊन झोपणं वगैरे हे सर्व पथ्य आता पाळण्याची गरज नसते. जिना चढणं उतरणं इझिली सोपं होतं. आणि त्याच्यापेक्षाही हिप रिप्लेसमेंट नंतर 2 पायांमध्ये थोडंफार उंचीमध्ये फरक जाणवणं किंवा सांधा डिस्लोकेट होणं, ह्या ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत कन्व्हेन्शनल हिप रिप्लेसमेंटची, ही सगळी कॉम्प्लिकेशन आपल्याला आता टाळता येणं सहज शक्य असतं. सो आमच्याकडे येथे काही किंवा मी पण काही जागी जाऊन ह्याचं ट्रेनिंगला जातो आहे, इतर सर्जन्सला शिकवणं, त्याच्यामध्ये आमची ती प्रोसेस पण चालू आहे. इकडची आमची ऑर्थो टीम मिळून आम्ही टोटल हिप रिप्लेसमेंट अशा हजारो केल्या असतील, पण DAAचा आम्ही सगळे लोक आम्ही पण 50 महिन्यात असा छोटा नंबर आहे, पण आम्ही पण प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये शिकतो आहोत. फक्त एवढंच की आत्तापर्यंत ह्या शस्त्रक्रियांसाठी पुण्याला किंवा मुंबईला जे जावं लागायचं आणि तिकडे पण खूप कमी लोक हे शस्त्रक्रिया करत आहेत, ते आपण आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडे चालू केलं आहे आणि त्याचे खूप सक्सेसफुल आउटकम्स आपल्याला दिसत आहेत. सो नक्कीच आपण ह्याची माहिती पेशंट्सपर्यंत पोचवल्याने प्रत्येकाला ह्याचा फायदा होऊ शकतो आणि ह्याच्यातनं आम्ही पुढील वर्षामध्ये अशाच अनेक शस्त्रक्रिया अजून करून आमचे लॉंग टर्म आउटकम्स आपल्यासमोर नक्कीच प्रस्तुत करू. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी सोप्या शब्दात या ठिकाणी तुम्ही माहिती आम्हाला समजून सांगितली आहे. अतिशय छोटा काप आणि कमी वेदना आणि पुढच्या बाजूने डायरेक्ट अप्रोच, अँटेरियर अप्रोच या पद्धतीच्या शस्त्रक्रियेने या ठिकाणी म्हणजे याला आधुनिक उपचार पद्धती आपल्याला म्हणता येईल आणि असेच नवीन नवीन शिखर या ठिकाणी अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक नेहमीच गाठत आहेत. धन्यवाद डॉक्टर सागर काकतकर सर. आणि पुढे मी विनंती करतो की डॉक्टर राहुल सुपे सर यांनी 2 शब्द या ठिकाणी मांडावेत. प्रथम मी डॉक्टर सागर काकतकर सरांचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आज DA म्हणजे डायरेक्ट अँटेरियर अप्रोच मधून हिप रिप्लेसमेंट करण्याचा 50 सर्जरीजपेक्षा जास्त सर्जरी करण्याचा जो एक आकडा म्हणून आपण साध्य केलेला आहे. तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ने जी सर्जरी हिप रिप्लेसमेंट केली जाते ही खूप अवघड अशी शस्त्रक्रिया आहे. ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये ज्या काही शस्त्रक्रिया होतात त्या आधुनिक तंत्रज्ञानावरती खूप जास्त जोर दिला जातो. याच्यामध्ये नवीन नवीन इन्स्ट्रुमेंटेशन, नवीन नवीन टेक्निक्स, नवीन नवीन शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धती, जेणेकरून पेशंट जो आहे तो कमीत कमी वेदना होतील पेशंटला आणि लवकरात लवकर तो त्याच्या परत आयुष्यामध्ये जाऊ शकतो. हाच ऑर्थोपेडिक सर्जरी मागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे.
आणि त्या अनुषंगाने जशा रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ही सर्जरी जगामध्ये आता खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते. त्यात सागर काकतकर सरांनी आपल्या इथे एवढ्या मोठ्या सर्जरीचा जो आकडा गाठलेला आहे. आजच्या तारखेला सुद्धा पुणे मुंबईमध्ये जसं जर सांगत होते की खूप कमी जण हे शस्त्रक्रिया करतात आणि आज ही शस्त्रक्रिया आपल्याला इथे यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसते आणि आपले पेशंट जे आहेत ते त्यांच्या नित्यनियमित जीवनामध्ये पूर्ण आनंदाने आणि सुखकर पद्धतीने फिरतायत. हीच आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तर पुन्हा एकदा आपण सर्व इथं आलात आणि आमच्यात आनंदामध्ये सहभागी होत आहेत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांकडून डॉक्टर सागर काकतकर सर यांना खूप खूप अभिनंदन. त्यांनी 50हून अधिक ह्या ज्या काही आपण म्हणतो अवघड शस्त्रक्रिया या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन या ठिकाणी आपण करूया. आणि आता जास्त वेळ वाया न घालता मी आपल्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की काही जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी आपल्या डॉक्टरांना विचारू शकता. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.